ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई नाशिक महामार्गाची मोठ्या प्रमाणात चाळण झालेली आपण पाहिली, पण आता नाशिक शहरातील रस्त्यांवर देखील खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे नाशिकच्या रस्त्यांची ही अवस्था झाली आहे। लॉकडाऊनमुळे गेल्या 4 महिन्यांमध्ये रस्त्यांवरती वाहनांची जास्त वर्दळही नव्हती। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत। प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रांजल, महामार्गावरची स्थिती तू काही दिवसांपूर्वी दाखवली होती, तिथे देखील खड्ड्यांचं साम्राज्य होतं। तू आता सध्या नाशिकमध्ये कोणत्या भागात आहे आणि तिथे काय परिस्थिती आहे? स्वर्धा, खरं तर 3 ते 4 दिवसापासून नाशिकमध्ये पावसाची रिपरिपी सुरू आहे, संततधार ही बघायला मिळते। मात्र या 4 दिवसांच्या पावसाने नाशिक शहरांचे जे रस्ते आहेत त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत असाच प्रश्न आता वाहन चालकांना पडतोय। मी आता शहरातील जो मुख्य चौक म्हणून ओळखला जातो त्या द्वारका चौकात आहेत। औरंगाबाद, पुणे, मुंबई यासह अनेक ठिकाणी जोडणारा हा रस्ता आहे। मात्र यात रस्त्याची काय अवस्था झाली हे आपण समोर बघत आहोत। भले मोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत। विशेष म्हणजे फक्त द्वारकाच नाही तर शहरातील जो पंचवटी, सिडको, नाशिक रोड, सातपूरसह अनेक ठिकाणी असे खड्डे बघायला मिळत आहेत। जणू काही या खड्ड्यांमध्ये स्पर्धा ही रंगलेली बघायला मिळतीये। एवढे खड्डे इथे पडलेले आहेत। महापालिकेकडून दरवर्षी यावर तात्पुरती मलमपट्टी ही केली जाते। इथे समोर आपण खड्डे बघत आहोत। इथे देखील 3 ते 4 महिन्यांपूर्वी पेवर ब्लॉक देखील टाकले गेले होते। मात्र ते पेवर ब्लॉक देखील उकळून निघालेले आहेत आणि आता ही सर्व अवस्था आपण बघत आहोत। वाहन चालकांना आता नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। वाहनांचं जे नुकसान होतंय ते देखील वेगळंच। दरम्यान ही सर्व परिस्थिती असताना आता महापालिकेने तात्काळ हे रस्ते बुजवण्याची गरज आहे। स्वर्धा, धन्यवाद प्रांजल, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।